पहाटेचे 4 वाजलेत आणि आम्ही अजूनपर्यंत पोहोचलेलो नाहोत. या ठिकाणी आम्ही टेंट लावलेला आहे आमचा. तसंच आमच्या दोन्ही गाड्या इथं पार्क केलेल्या आहेत. मला पेट्रोलसुद्धा टाकायचं आहे. पेट्रोल संपलं आहे, एकच कांडी राहिली. आम्ही आता बरोबर रेल्वे ब्रिजच्या खाली आंघोळ करतोय आणि बघा ट्रेन चालली आहे. काटे आहेत मरणाचे. ह्या काट्यांमध्ये गाडी घातली आहे. कोणतं मंदिर आहे? शिव मंदिर. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. चलो चढ आहे मरणाचा. हळूहळू. मागच्या वेळेस असंच मागचा टायर फाटला होता. असंच दगडामधून गाडी घातली होती. कामिनीला गेलतो त्यावेळेस मधल्या रस्त्याने. कामिनी घाटामधून लिंगे घाटला मधल्या शॉर्टकटने गेलो होतो. तर त्यावेळेस टायर फाटला होता. मग चिर पडली होती टायरला. आली आरामात गाडी आली. काम चालू आहे. रस्त्याला तर लागले. आम्ही जस्ट मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत आणि प्रदक्षिणा घालत आहोत. इथं प्रदक्षिणा घालता घालता आम्हाला एक मंदिर भेटलं. पाया पडूया. प्रदक्षिणा मार्गामध्ये थोडे मंदिरं आहेत आणि तसेच थोडंसं जंगल आहे. इथं बरेचसे झाडं आहेत. इथं धीरज येतोय मागनं. अरुण गेला पुढं. तसंच इथून समुद्र पण अतिशय भारी दिसतोय. सूर्यास्ताची वेळ झाली आहे. आम्हाला लवकर पोचायचं होतं आणि आम्ही आज पण उशीर झालो यायला. तसेच आपल्या उजव्या बाजूला एक छोटंसं तळ दिसतंय आपल्याला. खूप भारी वाटतं इथं. आपण अरुणला बघूया. अरुण पहिल्यांदा आला का कोकणामध्ये? अरुण पहिल्यांदा आला कोकणात? हा, कसं वाटतंय? हा, अरुण पहिल्यांदा कोकणला आला. धीरज तू पण मागच्या वेळेस पहिल्यांदा आला होता ना कोकणमध्ये? हा, आता धीरजची दुसरी वेळ आहे. लास्ट टाइम आम्ही दोघंच आलो होतो इथं. त्यावेळेस धीरजची पहिली वेळ होती. हा पहा, एक कुंड आहे पण अतिशय
खराब घाण अवस्थेत आहे हा. हालत बहुत खराब है. अवस्था वाईट आहे. हा समोर पहा बीच आहे. सूर्यास्ताची वेळ झाली तर बघू आपलं दर्शन किती वेळात होईल ते. जर दर्शन लवकर झालं तर आपण बीचवरती जाऊन सूर्यास्ताची मस्तपैकी मज्जा घेणार आहोत. लाईने थाको देखाচ্ছি. अरुणची गोळा खायची इच्छा झालेली आहे सूर्यास्त. तसंच धीरजची पण गोळा खायची इच्छा झाली. त्याला म्हटलं आधी आपण दर्शन घेऊ त्याच्यानंतर बीचवरती. माझी पण तुमच्या दोघांची झाली बरोबर. माझी पण इच्छा झाली. तुम्ही दोघं खाणार म्हटलं मी काय करणार. पटकन दर्शन घेऊ आणि बीचवरती जाऊ. ये जगह पूरा ढका हुआ है. भारी वाटतंय ना. मज्जा येते इथं. झाड केवढं मोठं आहे हे. जुनं 100-200 वर्षाचं असं. 200 वर्षाचं झाड भाऊ लय एवढा काय. वाव किती भारी दृश्य आहे हे. सूर्यास्त इथंच होणार आहे. उशीर होणार आहे. त्याला मंदिरातून आपण सूर्यास्त पाहू. पावसाळ्यात यायचं होतं खरं तर. पावसाळ्यात पाणी इथपर्यंत येतं. ते म्हणजे पावसाळ्यात समुद्र पायऱ्यात थोडं भारी वाटतं. उंट बसला इथं. अय उंट्या बघितला. अ दास हे बघ. हा दास आहे तो दास आहे. बघ हा दास आहे इथं. दास हे बघ. त्याने बघितलं होतं. हो बघ हा तिथं बसलाय दास. दर्शन घेऊन आम्ही इथं बसलेलो आहोत. गाड्या आम्ही इथं पार्क केल्या होत्या. दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता इथं बसलो आहोत. आजचा प्लॅन आणि उद्याचा प्लॅन काय करायचं ते समजत नाही आहे. दोघं म्हणतात ते जाऊ आपण वाटेत काय असेल तर ते पाहू. पण गेल्यावर राहायचं कुठं थांबायचं कुठं तर आमचा प्लॅन काय समजत नाही आहे. काय म्हणतो धीरज कुठं राहायचं काय करायचं काय आमचा प्लॅनच होत नाही आहे की काय करायचं ते. काल जिथं थांबलो तिथं दास म्हणतो की तिथं जाऊ. आम्ही तिथं जाणार नाहीये. आमच्या दोघांचं मन थोडं पण नाहीये जायचं तरी कुठं. आज मला तर आरेवारे बीच बघायचं आहे. आरेवारे बीच मी आज बघूनच राहणार आहे. तर तिथं जागा झाली तर मी तिथंच राहायचं आहे. ह्यांना सांगते की तिथंच राहू. मग उद्या एका दिवसात आपण 300 किलोमीटर कव्हर करू असं मी त्यांना म्हणतोय. 300 किलोमीटर कव्हर करणं पॉसिबल नाहीये. चला फायनली प्लॅन सक्सेस झालाय म्हणजे ठरलंय आमचं. तर आत्ता इथलं जवळपासचं थोडं पाहून प्रतापगडला निघायचं. महाबळेश्वर बघायचं असं धीरज म्हणतोय. तर ठीक आहे आता आम्ही इथलं थोडंपास जवळपास काही ठिकाण असेल तर ते पाहून प्रतापगडला निघणार आहोत. तयारी चालू आहे दोघांची. जोरात तयारी चालू आहे दोघांची. माझी गाडी तर ऑलरेडी रेडी आहे. बसायचं निघायचं. रस्ता बरोबर आहे ना. तेच ना खराब रस्ता लागला आपल्याला. खराब रस्ता लागला रे. मोबाईल नेता काय जायचं विचारायचं का. नको विचारू न थांबणार ते. हां नव्हता लागला रे. खराब रस्ता लागलाच ना. गलत रास्ते से जा रहे हैं. हाँ ना चला. वो पीछे वाला टर्न था ना. हाँ वो मेरे को लगता लेफ्ट लेने का था राइट ले लिया. वो पीछे वाला टर्न. हाँ चल. बाबा रस्ता चुकलं होतं तेच म्हटलं. खराब रस्ता तर आपल्याला लागलाच नव्हता. खराब म्हणजे असं खडबुडा. हाँ ये राइट.
काय नाही आता इथून राहिलेत मला वाटतंय ना 20 किलोमीटर 15-20 किलोमीटर असं ना हायवे इथून 15-20 किलोमीटर आहे हायवे इथून. हां 15 आणि तिथून मग सरळ सरळ डायरेक्ट पोलादपूरला जायचं. तिथं स्टे करायचा. सरळ रस्ता आहे. पुढं काय झालं हे आपलं काय टेन्शन नाही काय नाही सरळ निघायचं.